तर मंडळी, आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये ना तुम्हाला खूप मोठं आश्चर्य बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच आता शिवनाथ किती स्ट्रिक्ट पॅरेंट आहे, म्हणजे किती स्ट्रिक्ट बाबा आहे, किती स्ट्रिक्ट नवरा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे आपापल्या मुलांच्या बाबतीत तो किती सजग असतो आणि किती काळजीपूर्वक प्रत्येक निर्णय घेतो किंवा शिस्तप्रिय किती आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. आता आपण कालच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये काय बघितलं की त्याचाच मुलगा, शिवनाथचा मोठा मुलगा श्रीधर, अगदी म्हणजे प्रियंकासोबत लग्न न झाल्यामुळे, म्हणजे प्रियंकाने दुसरीकडे लग्न केल्यामुळे स्वतःला सावरू नाही शकला आणि तो चक्क कधी न अशा चुकीच्या गोष्टीनं जाणारा व्यक्ती दारू पिऊन घरी आलाय. आता हे जेव्हा शिवनाथला दिसतंय आणि सर्रासपणे समोर पद्मा त्याच्या इज्जतीचे धिंडवडे काढते, त्याच्या संस्कारांचे धिंडवडे काढते, तरी सुद्धा शिवनाथ शब्दाने काही बोलला नाही. म्हणजे एरवी तर आपल्याला शिवनाथचं रौद्र रूप माहितीये की तो कसा संतापेल, पण इथे काय वेगळंच झालं. मला माहितीये ऐकायला थोडं अनरिअलिस्टिक वाटतंय की नाही असं कसं होऊ शकतं, पण हो हेच झालंय. पद्मा जेव्हा सर्रास पद्धतीने बोलत असते ना की बघ रे शिवनाथ, तू अनाथ होता आणि अनाथच मरशील. बघ बघ तुझ्या मुलाने कशी अवस्था करून घेतली आहे स्वतःची. काय रे, खूप भारी भरत होतास ना संस्कारांवर तुझ्या, हे असले संस्कार आहेत तुझे. अरे तुझा एवढा आज्ञाधारक मुलगा आज दारू प्यायला लागलाय, आता बाकीचे पण हळूहळू बिघडणारच. काय बाहेर तू वेगळं दाखवतोस, आतमध्ये काही वेगळंच आहे. अशा भरपूर गोष्टी बोलून पद्मा सर्रासपणे शिवनाथवर बोट ठेवून काहीही बोलत असते आणि शिवनाथ तो अपमान शांतपणे गिळत असतो. आता हे सगळं बघून राघव आणि माधव दोघंही खूप चिडलेले असतात. आता राघव तर बोलायला सुद्धा धावून जातो पद्मावर, पण तरी सुद्धा शिवनाथ त्याला अडवतो आणि म्हणतो गप्प बस. जेव्हा आपली चूक असते ना तेव्हा गपचूप खाली मान घालून ऐकायचं असतं, उलट उत्तरं द्यायची नसतात. मंडळी, शिवनाथ मधला हा बदल खरंच खूप वेगळा वाटतोय, खूप आश्चर्यकारक वाटतोय. पण त्या पुढे काय झालं आणि हा बदल कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत आवर्जून बघा. आणि हो, फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आधी, म्हणजे तुम्हालाच त्याचा फायदा होईल. आता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मंडळी, झालं काय आहे की पद्मा खूप सारा अपमान करते शिवनाथचा, उमाला काहीही बोलते वाईट साईड आणि उठसूट यांच्या संस्कारांवरच बोटं उचलते. राघव चिडणार होता, पण शिवनाथने त्याला अडवलं की गप्प बस, इथे चूक आपली आहे, तुला सांगितलं ना एकदा, चला घरामध्ये सगळ्यांनी. आता असं म्हणत शिवनाथ सगळ्यांना घरामध्ये घेऊन जातो. पद्माची तर दिवाळीच असते, त्यामुळे पद्मा चक्क फटाके फोडत असते. तर मंडळी, आता शिवनाथ सगळ्यांना आतमध्ये आणतो आणि सगळ्यात पहिले तो स्वतः श्रीधरला सावरतो. आश्चर्य वाटलं ना ऐकून? अहो हेच झालंय, शिवनाथ स्वतःहून सावरतोय आपल्या मुलाला आणि म्हणतोय की काय झालं, काय अशी वेळ आली आज की तू अचानक दारू प्यायलास? तुला माहिती आहे ना मला दारू पिलेलं आवडत नाही, मला दारू नावाची गोष्टच आवडत नाही, मला चिड आहे तिची, आणि तरी सुद्धा तू असं केलंस? एकदाही विचार नाही आला का की तुझ्या आई वडिलांवर काय बितेल हे सगळं बघून? एकदा तर विचार करायचास. आणि मला एक सांग, अशी कुठली तुझी मजबुरी झाली होती की आज तू चक्क दारू प्यायला गेलास? हा, आता श्रीधर पूर्णपणे मद्यधुंद परिस्थितीत असतो, खूप रडत असतो. तो आता त्याच्या बाबांना मिठी मारतो आणि शिवनाथच्या गळ्यात गळा टाकून इतका रडतो की त्याला स्वतःला सावरता सुद्धा येत नसतं. आता शिवनाथला त्याच्या आतमध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे हे कळत असतं. आता शिवनाथ काहीही न बोलता सगळ्यात आधी त्याचा चेहरा वगैरे पुसतो, त्याला पाणी वगैरे पाजतो. उमा सुद्धा घरामधून आता पटकन काहीतरी त्याला पिण्यासाठी पाणी वगैरे आणते आणि शिवनाथ आता त्याचं सगळं आवरतो. आणि त्याला जेव्हा शिवनाथ प्रश्न उत्तर करत असतो ना, तितक्यात आता श्रीधरला उलटी होते. आता त्या उलटीमुळे अर्धे कपडे शिवनाथचे सुद्धा भरतात, कारण श्रीधरने शिवनाथला मिठी मारलेली असते. पण तरी सुद्धा शिवनाथ अगदी शांत असतो आणि शांतपणे त्याला कारण विचारत असतो की बाळा मला सांग, अशी कुठली मजबुरी होती की तू हे पाऊल उचललंस? आता श्रीधरच्या तोंडून तर निघून जाणार होतं की बाबा मला खूप आवडायची ती आणि आज तिचं लग्न होऊन गेलं. आता शिवनाथचे लगेच डोळे चमकतात आणि तो म्हणतो काय म्हणालास? तितक्यात आता राघव ही गोष्ट सावरतो आणि म्हणतो बाबा चुकून बोलला असेल तो, त्याला असं म्हणायचं की त्याच्या एका मित्राचं लग्न झालं आणि त्याच्या मित्रांनी त्याला बळजबरीने दारू पाजली, त्याचा यामध्ये काहीच दोष नाही हो, तुम्ही प्लीज त्याला असं काही बोलू नका आता वेगळं काही. तेव्हा शिवनाथ म्हणतो बरं ठीक आहे, पण मग अशा मित्रांची संगत ठेवायची आहे कशाला? असं भरपूर गोष्टी शिवनाथ त्याला सांगतो आणि श्रीधरला तो काहीही न बोलता त्याच्या रूमपर्यंत सोडून देतो आणि म्हणतो की आज जे काही झालंय ना बाळा, त्याने मला खूप वाईट वाटलंय, कारण अरे आपल्या सगळ्या समाजामध्ये आपली नाचक्की झाली आहे आणि त्या पद्माला बोट ठेवण्यासारखी जागा करून दिलीस, बाकी माझं काहीही म्हणणं नाही, असं म्हणत आता शिवनाथ त्याला रूमपर्यंत सोडतो. आता त्याचे ते दोघंही भावंड त्याला सावरतात आणि इकडे शिवनाथला खूप वाईट वाटत असतं. शिवनाथच्या मनात वेगळीच घालमेल सुरू असते आणि उमा ती घालमेल ओळखून त्याच्याशी शांतपणे बोलते आणि
शिवनाथ तिला शेअर करतो की मला एक गोष्ट तर कळली की पद्मा आपल्या वाईटावर उठली. तिने प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये आपण जेव्हा नवीन नवीन सुरुवात केली त्यामध्ये खूप फाटे घालण्याचा प्रयत्न केला आणि आताही ती तेच करणार आहे. आपल्याला खूप विचार करून आपल्या मुलांना घडवावं लागणार आहे आणखी. तेव्हा उमा त्याला समजवते की अहो जवानीमध्ये आहेत मुलं, त्यांच्या आपल्या प्रॉपर वयामध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणारच. हे तारुण्याच असं असतं की लहान मुलं काय करतील याचा नेम नसतो आणि आता ती लहान कुठे राहिली आहे, ते मोठी झाली आपली मुलं आणि त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची योग्यता पात्रता नाही मिळाली तर मग ते असंच करणार आहे ना. त्यांच्यामध्ये मंडळी हे बोलणं झालेलं असतं तर दुसरीकडे राघवला अन्वितावर डाऊट असतो. कारण अन्विताला माहीत पडलेलं असतं की हे सगळं कसं घडतंय. म्हणजे तिला माहीत असतं की श्रीधर दारू पितोय आणि श्रीधर दारू पितोय हे सगळं तिने मुद्दामून राघवला सांगितलेलं असतं आणि सांगितलं असतं मी कोणालाही सांगणार नाही. पण तरी सुद्धा पद्माला हे सगळं कसं कळलं या गोष्टीचा संताप राघवच्या डोक्यात असतो आणि राघव कुठलाही विचार न करता रात्री सगळे झोपल्यानंतरून तिकडे अन्विताला भेटायला जातो. तिच्या घराजवळ एक शिडी ठेवतो आणि वरती तिच्या रूमपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तिला जाब विचारतो. तेव्हा अन्विता साफ म्हणते की मी तर यातलं काहीही सांगितलेलं नाहीये. आणि सुरुवातीला जेव्हा राघव तिच्या खोलीत जात असतो तेव्हा अन्विता ओरडलेली असते. याच गोष्टीमुळे रुद्र आता तिच्या खोलीकडे आलेला असतो आणि म्हणतो की तुझ्या खोलीत कोण आहे. आता तेवढं बरं की अन्विताने लगेच राघवला लपवलेलं असतं आणि रुद्र गेल्यानंतरून ती राघवला तिथून बाहेर काढूनही देते, त्यामुळे कोणाला काही कळत नाही. पण मंडळी समोर मात्र उमा उभी असते. उमा हा सगळा प्रकार बघते आणि राघवला एका बाजूला घेऊन फक्त शांततेत विचारते की तुझं काय चाललंय आता, घरामध्ये झालं तेवढं कमी आहे का. तेव्हा उमाला आता तो सांगतो की अगं आई काय विषय झाला होता तुला माहिती आहे का. उमाला आता सगळं क्लॅरिफिकेशन अन्विताबद्दलचं तो राघव आता सांगतो आणि म्हणतो आई तुला माहिती आहे का हे सगळं कशामुळे झालंय. आता उमा सुद्धा हा जाब विचारणारच असते. उमा म्हणते की मला सांग अशी कुठली वेळ आली की आपल्या श्रीधरने, कधी एवढा आगाऊपणा न करणारा श्रीधर, बाबांच्या शब्दाबाहेर न जाणारा श्रीधर दारू पिऊन आला. तेव्हा आता राघवला राहवत नाही आणि राघव सगळं सत्य सांगून देतो आणि म्हणतो की अगं आई दादाला एक मुलगी आवडायची आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि तिने या सगळ्या प्रेशरमध्ये लग्न करून टाकलं. आणि म्हणजे खरं तर तिला तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की लग्न कर म्हणून तिने लग्न करून टाकलं. तुला माहिती आहे दादा बाबांना सांगू शकला नाही कारण त्याने बाबांना वचन दिलं होतं की तो त्यांच्या मनाच्या मुलीशी लग्न करेल. म्हणून दादा सांगू शकला नाही बाबांना शेवटपर्यंत आणि त्याने एवढं मोठं बलिदान दिलं, तेही आपल्या वडिलांना दिलेल्या वचनांसाठी. आता उमाच्या मनामध्ये श्रीधरविषयी आणखीन जास्त सन्मान वाढून जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्रीधर झोपेतून उठतो तेव्हा उमा त्याला म्हणते की आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू तुझ्या नजरेमध्ये तुझ्या बाबांपेक्षा जास्त कोणालाही प्राधान्य देऊ शकत नाही. मला समजतंय की तुला आता किती त्रास होतोय ती मुलगी तुझ्या आयुष्यातून निघून गेली म्हणून. यावरून एक गोष्ट तर नक्कीच सिद्ध होते की तू कुठल्याही बाहेरच्या गोष्टींपेक्षा सगळ्यात आधी तुझ्या बाबांना निवडतोस. पण बाळा काल जे काही तू केलंयस ना त्याने खूप जास्त त्रास झालाय रे आम्हाला, एकदा तरी विचार करायचा होतास. पण आता असू दे, जे झालं ते झालं, नवीन सुरुवात कर, उठ बरं आता, असं म्हणत आता ती उमा देवघरात निघून जाते. तिची चारही मुलं आता छानपैकी फ्रेश होऊन खाली येतात. ती आता प्रत्येकाला आपला देवपूजा झालेली असल्यामुळे प्रसाद देते आणि प्रत्येकाची नजर उतरवते. आणि एवढंच नव्हे, तिकडून शिवनाथने ताजी अशी धारोष्ण दूध आणलेलं असतं आणि तो आता सगळ्यांना म्हणतो, अगदी श्रीधरला सुद्धा बघून म्हणतो की चला आवरा बरं पटपट, मी गाईचं दूध काढून आणले, सगळ्यांनी एक एक ग्लास दूध प्या म्हणजे तंदुरुस्त राहाल. आता हे शिवनाथचा एवढा मोठा समजूतदारपणा ऐकून मी तर थक्कच होते. तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालेले असाल आणि सेम श्रीधर सुद्धा आश्चर्यचकित झालेला असतो. तो त्याच्या बाबांना घट्ट मिठी मारून वारंवार माफी मागत असतो. तेव्हा श्रीधरला आता शिवनाथ म्हणतो की ठीक आहे, जे झालं ते झालं, पण पुन्हा असं होऊ देऊ नकोस. तर मंडळी दुसरीकडे उमाच्या लक्षात असतं काल रात्री घडलेला प्रकार राघवबद्दल. त्यामुळे आता राघवला ती काल तर खरं तर बोलू पावलेली नसते कारण श्रीधरचा विषय निघून गेलेला असतो. त्यामुळे उमा आता राघवला कोपऱ्यात घेऊन जाते आणि एका अन्विताला सुद्धा तिथे बोलवते आणि दोघांनाही वॉर्निंग देते की तुम्ही दोघंही आता तुमचं असं भेटणं टाळा, कारण तुम्हाला भास्कर आणि पद्माताई कशी आहे हे चांगलंच माहिती आहे. जर त्यांना दोघांना हे कळलं तर दोघांनाही त्या गोष्टीचे परिणाम खूप वाईट बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांपासून दूर राहा, असं उमा दोघांनाही बजावते. आता अन्विता तर निघून जाते, पण राघवला स्पेशली आता ती बाजूला घेऊन सांगते की हे बघ, आपल्या बाबांचा मान सन्मान दुखावला जाईल असं काहीही तुला करायचं नाहीये, त्यामुळे जरा सांभाळून राहा, काळजी घे. आता मंडळी हा झाला आजचा ट्विस्ट एपिसोड जो आपल्याला पुढे काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे. आता आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये तर आपल्याला हे एक कळून चुकलेलं आहे की शिवनाथमध्ये खूप जास्त ड्रास्टिक चेंज आलेला आहे. खूप मोठा बदल आहे हा, जो आश्चर्यचकित करून टाकणार आहे, अगदी मन हेलावून टाकणार आहे.
पण मंडळी, शिवनाथच्या मनामध्ये ना एक संशयाची सुई आलेली आहे. कारण त्याने काल रात्री श्रीधरच्या तोंडून ऐकलं की बाबा तिचं लग्न झालं. आता ती आहे की तो आहे, ती संशयाची सुई आता शिवनाथच्या डोक्यात फिरते. शिवनाथला प्रश्न पडलाय की अशी कुठली वेळ आली की श्रीधर दारू प्यायला मजबूर झाला आणि तो त्याच गोष्टीचा शोध घेतोय. तुम्हाला काय वाटतं मंडळी, तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल का? तुमची मतं आता कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अगदी कमेंट बॉक्स भरून टाका तुमच्या नावांनी, म्हणजे मला कळेल तरी की प्रेक्षक सुद्धा कुठल्या पद्धतीने विचार करतात किंवा किती हुशार आहेत. शिवाय आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फक्त सबस्क्राईब करू नका, बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे आपले असेच फ्रेश ट्विस्ट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. भेटूया लवकरच. धन्यवाद.